नमस्कार. शिवलीलामृताचा दुसरा अध्याय हा महाशिवरात्री व्रताचा महिमा सांगणारा आहे. या अध्यायामध्ये निषादराज नावाचा एक व्याध म्हणजे शिकारी आणि त्याच्याकडून नकळत घडलेलं नामस्मरण, शिवपूजन आणि त्याचं फलित अशी ही कथा पुढे सरकत जाते. या कथेमध्ये निषादराज महाशिवरात्रीच्या दिवशी शिकारीसाठी निघतो. जाताना जंगलाच्या वाटेवर त्याला शिवरात्रीसाठी शिवदर्शनाला निघालेल्या भक्तांचा एक समुदाय दिसतो. हे लोक अखंड शिवनामस्मरण करत असतात. त्यांच्यासोबत काही काळ चालत राहिल्यामुळे निषादराज तोही नकळत शिव शिव नामस्मरण करू लागतो. पुढे तो घोर जंगलात शिकारीसाठी निघून जातो, पण जिभेला शिवस्मरणाचा चाळा लागलेला असतो. त्यानंतर एका तलावाच्या काठी घनदाट झाडाच्या मागे तो शिकार येण्याची वाट पाहत लपून बसतो. येणारे शिकार नीट दिसावे म्हणून डोळ्यासमोरून पाने नखाने खुडून खाली टाकू लागतो. योगायोगाने तो बिल्ववृक्ष असतो आणि त्याच्या खाली एक शिवलिंग स्थापित असते. निषादराजांनी फेकलेली बेलाची पाने त्या पिंडीवरती अर्पण होत असतात. घरात काही खायला नसल्याने तो उपाशीच शिकारीसाठी निघालेला असतो. त्यामुळे अनायास त्याला उपवासही घडतो. काही वेळाने त्या जलाशयावर एक हरणी पाणी पिण्यासाठी येते. ती गर्भवती असते म्हणून ती निषादराजाला तिला न मारण्याची विनवणी करते. तिचे मनुष्याप्रमाणे बोलणे ऐकून निषादराज चकित होतो आणि तिची अधिक चौकशी केली असता त्याला कळते की ती हरणी म्हणजे समुद्रमंथनातून निघालेली रंभा नावाची अप्सरा असते. स्वतःच्या सौंदर्याने उन्मत्त होऊन ती हिरण्य नावाच्या असुरासोबत राहू लागते. त्याच्या संगतीमुळे भगवंताचे पूजन करणे विसरते. एकदा तो असुर शिकारीला गेलेला असताना वेळ आहे म्हणून ती शिवदर्शनासाठी कैलासावर जाते. परंतु तिला पाहून महादेव क्रोधित होतात आणि तिला आणि तिच्या सख्यांना सोबतच हिरण्य राक्षसालाही पृथ्वीवर हरिण म्हणून जन्म घेण्याचा शाप देतात. रंभेला आपली चूक लक्षात आल्याने ती क्षमा याचना करते आणि त्यानंतर महादेव तिला 12 वर्षांनी शापमुक्त होण्याचा उशाप देतात. त्या हरणीची ही कथा ऐकून निषादराज तिला परत येण्याचे वचन द्यायला सांगतो. तेव्हा ती मनुष्य म्हणून जन्म घेतला असताना ज्या गोष्टी पाप मानल्या जातात त्या सर्व पापांचा उल्लेख करून शपथ घेते आणि स्वस्थानी निघून जाते. त्यानंतर हरिण बनलेल्या तिच्या दोन्ही सख्या आणि हिरण्य राक्षस हे तिघेही एका पाठोपाठ एक पाणी पिण्यासाठी येतात आणि निषादराजाला मनुष्य जन्मात कोणकोणती पापे मनुष्याला अधःपतनाकडे घेऊन जातात याचे सविस्तर वर्णन करतात. हे सर्व ऐकून निषादराज सद्गदित होतो. उपवास, जागरण, नकळत घडलेले बिल्व अर्पण आणि जिभेला लागलेला शिवनामस्मरणाचा चाळा यामुळे त्याची सर्व पातके नष्ट होऊन शेवटी तो शिवपदाला जातो. त्याच्यासोबतच त्या तिन्ही हरणी आणि हिरण्य राक्षस हेही स्वस्थानी परत जातात. ही कथा वाचताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे रंभा स्वर्गातील अप्सरा असूनही कर्मभ्रष्ट झाल्यामुळे तिचे अधःपतन झाले. स्वतःच्या सोयीने देवपूजा करून ईश्वराची कृपा प्राप्त होत नसते. या उलट निषादराज एक दुष्ट शिकारी असूनही स्वतःच्या कर्तव्याचे योग्यरित्या पालन करत होता. त्यामुळे नकळत घडलेले नामस्मरण आणि शिवचिंतन त्याला महादेवाच्या कृपेस पात्र बनवते. भगवंताचे नाव जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे कोणत्याही परिस्थितीत घेतले तरी ते मनुष्याचा उद्धार करणारे असते. परंतु या नामस्मरणाबरोबरच स्वतःच्या कर्तव्यावरती निष्ठा असणे आणि आपले प्रत्येक काम देवाचे काम म्हणून करणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. हाच संदेश या अध्यायातून आपल्याला मिळतो. जय भोलेनाथ.